स्थापत्यकला, युद्धनीती आणि राजकारणाचं प्रतिबिंब असणाऱ्या भारतातील अनेक वास्तू आजही जगभरातल्या तज्ञांचा अभ्यासाचा विषय बनल्या आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातला शनिवारवाडा ही वास्तूही त्यापैकीच एक. मराठ्यांच्या आणि पेशव्यांच्या राजकीय इतिहासाचा ज्वलंत साक्षीदार असणारा हा शनिवारवाडा आजही मोठ्या दिमाखात ऐश्वर्य संपन्न आणि दमदार मराठी सत्तेचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभा आहे. पर्यटक येतात, शनिवारवाड्याचे सर्व विभाग बघतात आणि निघून जातात. परंतु शनिवारवाडा आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या ऐतिहासिक घटनांचे वर्तुळ समजावून घेताना कदाचित काही दशकेही लागतील. कारण ही केवळ वास्तू नाही, हा आहे ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतला एक भक्कम दुवा. अठराव्या शतकात शनिवारवाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशव्यांचे निवासस्थान व कार्यालय होते. उपलब्ध माहितीनुसार शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले ते 1732 साली. 22 जानेवारी 1732ला हिंदू परंपरेनुसार शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. हा दिवस शनिवार होता. या वाड्याच्या इतिहासात पहिल्यापासूनच शनिवारला महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय. शनिवारवाडा हा साधारण 1728 साली बाजीराव पेशव्यांनी बनवला. इथे ही जागा त्यांना असं म्हणतात की एका सशाला ते काही शिकारी कुत्र्यांचा पाठलाग करताना ते दिसले होते. त्यामुळे त्यांनी ही जागा ठरवली. ही जागा तशी कसबा पेठ आणि शनिवार पेठेच्या मध्येही येते. त्यामुळे ही जागा एकदम उत्तम होती. शनिवार हे नाव कसं पडलं तर त्याच्यात पण वेगवेगळ्या कहाण्या आहेत. एक म्हणजे ह्याचं भूमिपूजन शनिवारी झालं होतं 1728 साली. याची वास्तुशांत पण एका शनिवारी झाली होती 1730 साली. म्हणून शनिवारवाडा नाव पडलं. दुसरं म्हणजे शनिवार पेठेत पण येतं. शनिवारवाड्याच्या बांधकामासाठी जुन्नरहून लाकूड मागवण्यात आलं तर चिंचवडहून दगड आणण्यात आले. शनिवारवाड्याच्या एकूण बांधकामापैकी त्या काळी झालेला खर्च हा 16,110 रुपये इतका असल्याची नोंद आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी शनिवारी 10 जानेवारी 1731ला शनिवारवाड्याला आपलं निवासस्थान बनवलं. वाड्याची रचना अभ्यासकांना खूप काही नवीन ज्ञान देणारी आहे. शनिवारवाडा हा जो जुना होता, प्राचीन पुरातन पूर्वीपासून पेशव्यांच्या वेळेपासूनचा बाजीरावांच्या पासूनचा जो होता तो आजही तसाच आहे. त्याची जपणूक तशीच केली गेली आहे. बराचसा भाग पूर्वीसारखा राहिलेला नाही. पण पर्यटक जे येतात बघायला येतात ते एक ऐतिहासिक वस्तू म्हणूनच बघायला येतात आणि त्यांना त्याचा दर्जा त्यांच्या दृष्टीनं तरी महत्त्वाचा वाटतो. ते येतात, फोटो घेतात. बाहेरचे परदेशी लोकसुद्धा येतात, त्यांनासुद्धा आनंद वाटतो, ते बघून जातात. आणि ज्या प्रमाणात इथली जपणूक केली जाते आहे सध्याच्या ह्याच्या परिस्थितीत ती बऱ्याचपैकी ठीक आहे म्हणावे लागेल. अगदीच चांगली नसली तरी ठीक. उत्तरेकडे दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा अलीबद्दार किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, दक्षिणेकडे गणेश दरवाजा, पूर्वेचा नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा शनिवारवाड्याच्या वैभवात भर घालतो. सर्व दरवाजे टोकदार कमानीमध्ये असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केले आहेत. दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट तर रुंदी 14 फूट आहे. हाच सर्वात मोठा दरवाजा आहे. दिल्ली दरवाजावर नगारखाना आहे. देवळीच्या भिंतीवर शेषशाही विष्णू, गणपती या दैवतांची चित्र आहेत. वाड्याच्या आतल्या भागात काय चाललंय हे दिसू नये यासाठी दिल्ली दरवाजा, देवळी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरुज लागतो. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत 3 मोठ्या कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानीतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण आहे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस 2-2 लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत 6 मजली असून तिचे 4 मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते.
पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैऋत्येकडील चौकास मोती चौक असे म्हणत. त्या चौकाला बाईचा किंवा गोपिकाबाई चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असं नाव असून तो मधला चौक या नावानं ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडच्या चौकास माणिक चौक ही संज्ञा असून त्याला हौदाचा चौक म्हणतात. या मोठ्या चौकांशिवाय फराचा चौक, ताक चौक, मुदपाक चौक, पकवान चौक इत्यादी अनेक पोट चौक होते. त्यापैकी फराचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यात पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकात मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसे महाल, जुना आरसे महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, थाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पिलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकातून करण्यात आली होती. कात्रज इथं तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळवलं होतं. वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजे असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे 80 फूट होता. त्यात 16 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीत 16 याप्रमाणे सर्व पाकळ्यात मिळून 256 कारंजी उडवण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचं असून त्यातील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कमलदानी आकाराची असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूला 4 दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरुदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्याच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्र कोरलेली होती. विशेषतः हिरकणी चौकातल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यात रामायण महाभारतातली अनेक कथांची चित्र होती. जयपूरहून भोजराज नावाच्या चित्रकाराला बोलावून त्याच्याकडून हे चित्रकाम करून घेण्यात आलंय. यावरून हा वाडा सजवण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा. 17 नोव्हेंबर 1817ला शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचं निशाण लागलं. त्यानंतर इथं काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास राहत होता. 1828 मध्ये या वाड्याला मोठी आग लागली. या आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. 1919 मध्ये हा वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. वाड्याचं उत्खनन करण्यास प्रारंभ झाला. त्या काळी वाड्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या वाड्यातील पटांगणात जिथे पूर्वी मोहिमेला जाणारे सैन्य जमे तिथे पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. शनिवार वाडा म्हणजे ऐश्वर्य संपन्न पेशवाईचं एक ज्वलंत उदाहरण होतं. त्याचं प्रतिबिंब विविध प्रकारच्या साहित्याच्या माध्यमातून आजही उमटतंय. पेशव्यातल्या पेशवे दप्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिली आहे. त्यानुसार पेशव्यांच्या शनिवार वाड्यातील रत्नशाळेत 51,402 हिरे, 11,352 माणके, 27,643 पाचू, 1,73,011 मोती अशा अमाप संपत्तीचा उल्लेख आढळतो. यातील बहुतांश खजिना इंग्रजांनी लुटून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तकपुत्र नानासाहेब याला मिळाला. लढाईतल्या पराभवानंतर त्यांचा हा खजिना सोबत नेणं शक्य नव्हतं. अतिमौल्यवान जडजेवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. नंतर तो ब्रिटिशांनी शोधून काढला. उपलब्ध नोंदीनुसार त्याची किंमत 1 कोटी रुपयांच्या आसपास होती. केवळ वास्तू पाहून शनिवार वाडा समजणार नाही. त्यासाठी खरा इतिहास जाणून घ्यावा लागेल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी इथं गाईडही उपलब्ध नाही. त्यामुळं भारतात आलेल्या पर्यटकांना या वास्तूबाबत खरी माहिती देण्याची जबाबदारी सरकार टाळताना दिसत आहे. खरे तर या वाड्याचा स्थापत्यशास्त्र, युद्धनीती आणि राजनीती अशा अंगानं अभ्यास करून नव्या पिढीसमोर मांडणं गरजेचं आहे. मात्र महाराष्ट्र सरकार आणि पुरातत्व खात्याच्या उदासीनतेमुळे मराठी साम्राज्य आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा साक्षीदार असलेला हा शनिवार वाडा, आपला दिमाग, आपला डामडौल सध्या हरवून बसला आहे. आता पुण्याचं आणि महाराष्ट्राचं हे वैभव जपण्यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. का विसरत चालले आहेत तर त्याच्याबद्दल माहिती देणारे आहेत ते पूर्ण माहिती देत नाही. ज्यांना माहिती आहेत ते लोक उदासीन आहेत किंवा ते इथे फारसे फिरकत नाही. आणि ज्यांना माहिती आहे त्या लोकांकडे माहिती विचारायला जाणारे कोणी नाही. जे इथे येतात
त्यांना माहिती देणारे कोणी नाही. तसं वास्तविक पाहता कोणी ना कोणीतरी इथं असं कोणीतरी 2 जण तरी कमीत कमी पाहिजेत की जे इथे येणाऱ्यांना काहीतरी माहिती देऊ शकते. ती द्यायलाच पाहिजे की आज जे काही असेल ते अगदी 100% नाही, भग्नावशेष अवस्थेत असलं तरी जे काय आहे आणि पूर्वीचं काय होतं कसं होतं हे सांगणारं कोणी असेल तरच त्यांना त्याची भव्यता कळेल, नाहीतर कधीच कळणार नाही.